नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा आज तिसरा भाऊचा धक्का पार पडला आणि या तिसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने अगदी कमी शब्दात स्पर्धकांची चांगली शाळा घेतली, चांगलीच कानउघडणी केली असं सांगायला हरकत नाही. आजच्या या भाऊच्या धक्क्यावरती 3 महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात आणि ते मी माझ्या कालच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे रितेश भाऊ कोणाची शाळा घेतील यामध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे मी मांडले होते आणि याच्यावरती नक्कीच रितेश भाऊने बोलायला पाहिजे आणि ते बोलले सुद्धा. त्याच्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे रोशन दादाचं कौतुक करायला पाहिजे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरातील मला असा एकमेव कंटेस्टंट वाटतोय रोशन भजनकर हा एक रिअल आहे. बाकी सगळे फेक पर्सनॅलिटी आहेत असं एकंदरीत दिसून येतं. रोशनचं कौतुक यासाठी आहे ना, की बघा रोशन हा टोळीचा सदस्य आहे आणि टोळी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये काय उचापती करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टोळी जर वाईट वागत असेल तर रोशन तिथं फटक्यात बोलत असतो, की हे मला पटलेलं नाहीये. टोळी जर चांगली करत असेल असेल हा का, तर नक्कीच रोशन दादा टोळीचा सपोर्ट करतो. पण ज्या पद्धतीने जो काही सेवकाचा टास्क आला होता, त्याच्यामध्ये या तीनही पोरी अजिबात काम करत नव्हत्या. बघू आम्ही, जेव्हा आम्हाला कोण सांगेल तेव्हा आम्ही करू. पण रोशनचं तसं नव्हतं. माझं हे काम आहे आणि ज्या पद्धतीने तो सगळं काही करत होता, म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं, की त्या पोरींना लाज वाटायला पाहिजेत होते. त्या तीनही बाकीच्या कंटेस्टंटला, की रोशन हा जाऊन भांडी पण साफ करतोय, धुतोय, किचन सगळं आवरतोय, केर काढतोय, त्यानंतर बेड सगळे व्यवस्थित लावतोय. हे सगळं तो करत असताना बाकीचे सगळे मजा करत होते आणि त्याला सांगत होते, "कशाला तू करतोयस?" पण रोशन सांगतो की नाही, माझ्या मनाला हे पटत नाही आणि त्याने ते सगळं केलं. मी माझ्या दोन्ही मागच्या व्हिडिओला सांगत होतो, की हा जो सेवकाचा टास्क आहे ना, हा टास्क व्यवस्थित करायला पाहिजे होता सगळ्यांनीच. म्हणजे जे मालक होते त्यांनी सेवकाकडनं काम करून घ्यायला हवं होतं. त्याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ बोलले आणि सेवकांनी सुद्धा आपली ड्युटी नक्कीच करायला पाहिजेत होती. कारण बिग बॉसने हा टास्क त्यासाठी दिला होता, की याच्यामध्ये काहीतरी नक्की घडेल. परंतु बिग बॉसने जो काही ट्विस्ट आणला होता, त्याच्यावरती अक्षरशः पाणी फिरलं सगळ्या सदस्यांनी. पण याच्यामध्ये खरंच रोशन एक रिअल पर्सनॅलिटी बिग बॉसच्या घरामध्ये दिसून आली आणि तो अजिबात मला फेक वाटत नाही. जसं आहे तसंच तो राहण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मी नक्कीच सांगितलं होतं, की रितेश भाऊने त्याचं कौतुक करायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे हा जो सागर कारंडे आहे, त्याचं खरं रूप आता तुमच्यात आम्ही आलोय. पहिले 4 होतात, आता तुम्ही 8 झालात. 4 आमचे ॲड झाले. हे जे काही त्याचं खरं रूप आहे ना, ते सगळ्यांसमोर यायला पाहिजेत होतं. जे काही इकडून टाना-टाना उड्या मारतो ना, तर हे खरं रूप त्याचं नक्कीच यायला पाहिजे होतं. आणि आज सागर ज्या पद्धतीने वाढत होता ना, मी तर नाही, "सर नका तो मुद्दा काढू." सर 8 जणांचा मी असाच काढला. त्याच्यावरती मी अगदी व्यवस्थित डिटेल्समध्ये बोलणार आहे. पण सागर ज्या पद्धतीने इकडून-तिकडून उड्या मारतोय आणि तो थेट उडी मारत गेला टोळी टीमकडे आणि जे त्याचं त्याचा चेहरा अक्षरशः पाहण्यासारखा होता. तर तो मुद्दा काढला. तो फार महत्त्वाचा होता. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा होता, की विशाल आणि बाकीचे जे काही त्याची टोळी आहे, त्या टोळीला रितेश भाऊने अक्षरशः निग्लेक्ट केलं. सतत फुटेजबद्दल बोलत असतात ना, की आपल्यामुळे त्याला फुटेज मिळतं. आम्ही घरात पण दिसतो आणि भाऊच्या धक्क्यावर सुद्धा आम्हीच दिसतो. त्यामुळे रितेश भाऊने ठरवलं, की तुम्हाला मला फुटेजच द्यायचं नाहीये. तर हा जो काही मुद्दा होता ना, या सगळ्यावरती मी डिटेल्समध्ये बोलणार आहे. पण हे जे काही 3 मुद्दे जे होते ना, ते खरंच खूप छान होते. तर ठीक आहे, चला भाऊच्या धक्क्यावरती आता आपण जाऊया. मित्रांनो, भाऊ इथे पहिल्यांदा आल्यानंतर अजितदादांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि हे होणारच होतं आणि बरेच लोकं सोशल मीडियावर सांगत होते, की अजितदादांचं सांगतील काय? की अजितदादांचं निधन झालं. मित्रांनो, अशा गोष्टी आहेत ना, त्या नाही सांगितल्या जात. त्यांना ना असं अनभेद्य ठेवलं जातं बिग बॉसच्या घरामध्ये. बाहेर काय चाललंय हे त्यांना अजिबात सांगितलं जात नाही. तर अशा प्रकारे त्यांना ती गोष्ट नाही सांगितली. पण रितेश भाऊ इथे खूपच भावुक झाले होते. अजितदादांबद्दल खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि रितेश भाऊ असे पहिले मराठी कलाकार किंवा हिंदीमधील कलाकार, की ते स्वतः अजितदादांच्या त्या शेवटच्या अंत्ययात्रेला त्यांचं शेवटचं दर्शन घ्यायला तिथे गेले होते. त्यामुळे ते खूप भावुक झाले होते आणि त्यांनी जे काही प्रेझेंट केलं ते लिखाण सुद्धा खूप छान होतं. आणि बघा तुम्ही कुठलाही गाजावाजा न करता रितेश भाऊ त्या स्टेजवरती आले आणि मला असं वाटतं, की तोच पूर्ण इम्पॅक्ट
त्यांच्यावरती होता आणि त्यांनी जास्त स्पर्धकांना न रागावता कमी शब्दात, अगदी शेलक्या शब्दात स्पर्धकांची शाळा घेतली. आता इथे शाळा घेताना खूप छान पद्धतीने असं इकडून ते आले आणि ही जी गोष्ट आहे ना, ही मांजरेकर सर करायचे. आणि रितेश भाऊ जेव्हा हे सगळं सांगत होते ना, की तुमचा हा आठवडा कसा गेला, तुम्हाला बेड नव्हता, खाली झोपावं लागलं होतं. तन्वी 25% जेवण, मग ते कसं झालं, प्रभू तुझं कसं चाललं रे, हे जे काही सगळं सांगून आणि नंतर मग शाळा घ्यायची ना, हा जो प्रसंग आहे ना, तो मांजरेकर सरांच्या वेळी नेहमीच असं यायचा आणि याच वेळी मांजरेकर सर मुद्दे काढायचे आणि स्पर्धकांची शाळा घ्यायची. तर असाच काहीचा प्रयत्न रितेश भाऊने केला आणि तो यशस्वी झाला असं सांगायला हरकत नाही. तर इथे पहिल्यांदा रितेश भाऊ सांगताना दिसतात, की काय मग कसा आठवडा होता, तुम्ही खाली झोपलात, तुम्हाला कसं वाटत होतं? तर इथे पहिल्यांदा प्राजक्ता, त्यानंतर राकेश. राकेश सांगत थोडंसं डिफिकल्ट मला वाटत होतं. प्राजक्ता सांगते, की नाही असं मी कधी झोपले, पण आम्ही लहान होते तेव्हा गच्चीवर वगैरे झोपायचे. त्यानंतर विशालला इथे सांगितलं, तर विशाल सांगतो, की हां, मला नक्कीच माझ्या चाळीची आठवण आली. त्यानंतर बाथरूम सुद्धा एकच होतं. आम्हाला लाईननी जायला लागायचं. तर एक मजा होती. त्यानंतर इथे प्रभूला सुद्धा ते विचारतात, की "प्रभू कसं वाटतं तुला?" प्रभू सांगतं, "अगदी अलबेल आहे. मी गावाला घरात असाच वागतो. मला एक घोट जरी तुम्ही चहा दिला ना, तर त्या चहावरती मी माझा अख्खा दिवस काढू शकतो." त्यानंतर तन्वीला विचारलं जातं, की "तन्वीबाई, तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला जर 25% राशन मिळालं आणि बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हीच अन्नपूर्णा आहात. 25% मध्ये कसं तुमचं भागलं?" तन्वीने सुरू केलं, की 25% राशनमध्ये मी कसं करणार? मला खूप वाईट वाटलं. आता हे सगळं एकत्र करत रितेश भाऊ सांगताना दिसतात, की तुम्हाला त्रास झाला ना, बेड तुम्हाला वापरायला मिळाला नाही, जेवण तुम्हाला व्यवस्थित मिळत नव्हतं, 25% त्रास झाला ना, पण तो जो त्रास आहे ना, तो तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात दिसत नाहीये आणि ते आम्हाला स्पष्ट दिसतंय. तुम्ही सगळं काही वापरलं. तुम्ही बेड वापरला जो तुम्हाला वापरायचा नव्हता. तुम्ही लक्झरी आयटम जे काही दिले होते, तेही तुम्ही म्हणजे तुम्हाला वापरायचे नव्हते. ज्यांच्याकडे ब्राउन्स रेशन कार्ड होतं, ते त्यांनीही वापरलं. बाथरूम वापरलं तुम्ही. त्यानंतर बऱ्याच गोष्टी चोरल्या तुम्ही. म्हणजे 25% राशन ठेवायचं, 75% घालवायचं असं चालू होतं. स्टोअरमध्ये ठेवायचं. तर त्याच्यातल्या सुद्धा काही गोष्टी या लोकांनी चोरल्या. तर रितेश भाऊने इथे मस्तपैकी स्पष्ट केलं, की हे जे आहे ना तुमचं, हे चुकतं आणि हे सगळं महाराष्ट्र बघतो. मग सांगा बरं तुम्ही, की जर तुम्ही माझ्या जागेवरती असता, तुम्ही चुकलात, मी तुमचा मास्तर आहे. माझ्या जागेवर असता तर मी तुम्हाला काय शिक्षा दिली असती? तर इथे पहिल्यांदा अनुश्री बोलते, की "नो बेड, नो फर्निचर." अगं बाई, तोच टास्क होता ना, नो बेड आणि नो फर्निचर. म्हणजे मी असते तर ही शिक्षा दिली असती, की तुम्हाला बेडच नाही, तुम्हाला फर्निचरच नाही. ब्राउन्सवाल्यांसाठी तोच टास्क होता. कवा कवा डोक्यात शिरेल तुमच्या अनुश्रीबाई. त्यानंतर बघा अनुश्री सोबत इतर लोक सुद्धा त्यांनी बऱ्याच चुका केल्या होत्या. त्या बिग बॉस रितेश भाऊने एकेकाला उठवून मग सांगितलं, "सोनालीबाई, तुम्ही काय चूक केली?" मग सोनाली सांगते, की "मी किचनमध्ये गेले, काहीतरी बनवलं वॉशरूम." जे खरंच जिथे ना एक्झिट म्हणून लिहिलेलं होतं, की ते बंद केलेलं होतं. ते वॉशरूम या लोकांनी वापरलं. रुचिताने वॉशरूम वापरलं. राकेशने सुद्धा ते टॉयलेट वापरलं आणि राकेश किचनमध्ये सुद्धा गेला होता. आपली सोनाली हिने सुद्धा वॉशरूम वापरलं होतं. त्यानंतर प्रभूने सुद्धा वॉशरूम वापरलं होतं आणि यांना शिक्षा म्हणून रितेश भाऊने थेट कॅप्टन्सीच या 4-5 लोकांकडनं काढली. आता प्रभूचा इथे मुद्दा त्यांनी काढला. खरं तर प्रभूची शाळा अशी पण थोडीशी घ्यायलाच पाहिजे. कारण प्रभू हा थोडासा जास्त बोलत होता. म्हणजे ओव्हर त्याने ते केलं होतं. प्रभूची शाळा यासाठी घेतली, की अंड जे काही बनवलं त्याने, एकतर तुला अंड बनवायचं नाहीये तिथे. सेवक आहेत, त्या सेवकांना सांग. ते तुला बनवून देतील कारण किचनमध्ये जायचं नाही. पण सेवकासाठीच हा प्रभू अंड बनवतोय तन्वीसाठी. आता तन्वीला तो बहीण मानतोय, मैत्रीण मानतोय, काय मानतो माहिती नाही. परंतु तन्वी रडायला लागली, की बिचाऱ्या त्या प्रभूला सुद्धा रडायला येतं. आता माहिती नाही का ते. तर हा तिच्यासाठी अंड बनवतोय. अरे तू सांगू शकतो ना, "बाई तन्वी, अगं तू सेवक आहेस. तू बनव."
हा अंड बनवतो, देतो तिला आणि नंतर स्वतःसाठी त्या दिव्याकडे जातो आणि ही तन्वी सांगते की जा तिला सांग बनवायला. खरं तर या लोकांचे आहे ना, रितेश भाऊने चांगली कान उघडणी करायला पाहिजे होते. हे जे सेवक होते ना, का बोलले नाही मला काही कळत नाही. तन्वीला बोलायला पाहिजे. किती त्या लोकांनी नियम मोडले. अनुश्रीबद्दल तर आज भाऊंना काहीच बोलायचं नव्हतं आणि ते स्पष्ट दिसत होतं. पण सेवकाचं काम ना हे लोकांनी अजिबात केलं नव्हतं आणि मी माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये सतत हे सांगतोय, की हा टास्क एवढा सुंदर झाला असता म्हणजे हा टास्क आहे ना, या काय म्हणू या वीकेंडला चांगला टी-आर-पी मिळवून त्यांनी दिलंच ते. पण फार लाईटली घेतलं आणि रितेश भाऊने पण ते खूप लाईटली घेतलं. तर इथे प्रभूची चांगलीच कानउघडणी करतात. ज्या पद्धतीने प्रभू बोलतो, मोठ्या आवाजात बोलतो आणि मी 20 वर्षाचा आहे म्हणून सांगत सुटतो ना. रितेश भाऊ बोलले, की "आता तुला 20 वर्षासारखंच मी म्हणजे 20 वर्ष तुला झालीत. म्हणजे तू आता आमच्या लेव्हलला आलास, सर्वसामान्य अ, लोकांच्या लेव्हलला. तर त्याच पद्धतीने तुला वागवणार. म्हणजे तुला अगदी लाडात घेतलं मी सगळ्या गोष्टी आता तू लाडात आलाय." तर कधी-कधी असं वाटतं, की फारच तो तसं करण्याचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे, प्रभूची थोडीशी कान उघडणी करायला पाहिजे आणि प्रभू अगदी हे झाला, नॉर्मल झाला, की रितेश भाऊ मला जे काही बोललेत ना, तर त्याच्यावरती मी नक्की काम करेन. पण असे 1-2 स्पर्धक आहेत, की त्यांना घंटा काही फरक पडलेला नाही. त्याबद्दल मी पुढे नंतर बोलणारच आहे. तर अशा प्रकारे राकेश, दीपाली, रुचिता आणि बहुतेक प्रभू अशा लोकांची कॅप्टन्सी रितेश भाऊने पुढच्या आठवड्यासाठी काढली. कारण तुम्ही नियमांचं भंग केलं आणि काल बिग बॉस बोलले ना, की हे जे घर आहे ना, या घराने अजून एक रेकॉर्ड केलंय. म्हणजे चांगले रेकॉर्ड तर नावावरती आहेच. मिलियनमध्ये व्ह्यूज गेले, टी-आर-पी चांगला मिळालाय. परंतु बेशिस्त घर असा रेकॉर्ड सुद्धा या सीझनचा आहे असं म्हणून बिग बॉसने केलं आणि हाच मुद्दा इथे रितेश भाऊने काढला. त्यानंतर आयुषची जबरदस्त शाळा घेतली. म्हणजे खरंच मला ना हे नेहमीच सांगायचं असतं, पण हे राहून जातं. आयुष आणि बाकीचे इतर सदस्य म्हणा त्यांची मी नावं घेईन पुढे. हा सतत ना गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि आयुषच्या कॅप्टन्सीचा जो काही मुद्दा काढला ना, तो खरंच आहे. कोणालाच बोलत नव्हता. टॉवेल चोरला, चला आपण मीटिंग बोलवूया. तू सांग ना, ए कोणी टॉवेल चोरला रे हिचा? द्या पटकन. सांगायला पाहिजे, चला मीटिंग घेऊया. काय झालं? मीटिंग घेऊया. तडकाफडकी निर्णय घेत नाही. खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये तुमच्याकडे किती निर्णय क्षमता आहे, तुम्ही किती प्रखरपणे आपले मुद्दे मांडता, हे खूप महत्वाचं आहे आणि कदाचित आयुष्याचा स्वभाव तसा असावा, की सगळं नाटक करतो. पण मला असं वाटतं, की एकंदरीत त्याचा स्वभाव तसा आहे. पण कॅप्टन जो होतो ना, त्याच्याकडे दिसण्याची खूप संधी असते, काहीतरी वेगळं करण्याची खूप संधी असते आणि बिग बॉसच्या घरामध्ये सध्या जे काही वातावरण होतं ना, ते असं एकदम दूषित नव्हतं, की त्याला सांगितलं, की तो करणारच नाही किंवा मग तो अंगावरतीच येईल. असं कोणी त्या आयुषच्या कॅप्टन्सीमध्ये वागत नव्हतं. त्यामुळे आयुषने जर सांगितलं ना, "बाबा हे करायचं नाही," तर नाही केलं असतं. अनुश्री झोपली. "बाळा, अनुश्री, ए बाळा, उठ गं." "नको ना." असं तो सांगताना दिसत होता. इथे महेश भाऊ छान सांगत होते, की तुझी लाडकी दीपाली ताई, तुझा लाडका सागर दादा, तुझे सर म्हणजे राकेश सर यांनी पण बऱ्याच चूक केल्या. पण त्यांच्या सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये तू राहतो आणि आयुष्यचं मला एक खरंच दिसून आलं, की सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं. सगळ्यांच्या. म्हणजे टोळी टीमच्याही गुड बुक्समध्ये राहायचं. बाकी हे जे सगळ्यांना दादा, ताई वगैरे ज्या सगळ्यांना बोलतो, सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं. काल तन्वी बोलत होती ना, की आपल्या विरुद्ध, तुझ्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध ती सोनाली किती बोलत होती. लव्ह अँगलचा मुद्दा काढला आणि तू तिच्याशी अगदी प्रेमाने व्यवस्थित बोलतो. काय आपल्यात काहीच झालं नाही. ती काहीच बोलली नाही. सोनाली गेल्यानंतर आरुष सांगतो, "हां, हे मला बोलायचं होतं. पुढे मी नक्की बोलेन." तर आयुषचा माहिती नाही, हा स्वभावच आहे, की तो तसं वागण्याचा प्रयत्न करतोय. पण हे जे गुड बुक्समध्ये राहतात ना, रितेश भाऊ बरोबर बोलले, की या या लोकांचाच पहिल्यांदा चांगलाच गेम होतो. आता कॅप्टन रूमचा इथे मुद्दा काढतात, की ती तेव्हा कॉमन रूम झालेली. कोणी जात होतं आणि हे राकेश, ओमकार हे लोकं तर त्या कॅप्टन रूमच्या बाथरूममध्येच असायचे. त्याच्यामध्ये त्यांचं खिदळणं, हसणं, बोलणं. त्यानंतर एक मुद्दा इथे काढला त्याने, की काय ओमकारच्या भविष्याची चर्चा सुद्धा. म्हणजे ओमकार तू असं करायला पाहिजे,
तू असं दिसायला पाहिजे, याबद्दल सुद्धा बोलत होते. आणि एक फार महत्वाचा मुद्दा इथे रितेश भाऊने काढला, तो म्हणजे जी काही चोरी कोणी केली, जी तुला माहित पण नव्हती, त्या चोरीसाठी तू जवळजवळ 80 तास न खाता उपाशी राहिला होता. पण समोर जी काही चोरी झाली होती त्या काय बॉडी वॉशची, आणि त्याच्यावर तू एक शब्दाने बोलला नाही. त्यानंतर विशालने ते फेकून दिलं. त्याच्यावर तू बोलला नाही. तर मला ना हा आयुष्याचाच प्रॉब्लेम नाही. हा जो काही रितेश भाऊने काढला ना, हा आयुष्याचाच प्रॉब्लेम नाही, तर बाकीच्या घरातील इतर सदस्यांचा देखील प्रॉब्लेम आहे. विशालच्या विरुद्ध कोणी जायलाच बघत नाही. तन्वी सोडली तर कोणीच नाही. राकेश भिडायला बघत नाही. कारण राकेशला असं वाटतं, की हा माझा पर्सनल काही काढतो की काय? कारण या दोघांनी एकत्र बिग बॉस केले आणि बऱ्याच गोष्टी विशालला माहिती आहेत. तर इथे एक नियम आहे बिग बॉसच्या घरामध्ये, की बाहेरच्या किंवा पर्सनल गोष्टी इथे काढायच्या नाही. तर राकेशने काही भिडायला हरकत नाही. बाकी कोणीच कोणीच विशालशी भिडताना दिसत नाही. तन्वी सोडली तर कोणीच नाही. मला पहिल्यांदा वाटलं होतं, की सोनाली नक्कीच भिडेल त्याला, पण नाही. तसंच इथे गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न याने इथे विशालने, आपल्या आयुषने नक्कीच इथे केला. तर हाच नाही, आयुष्यच नाही, तर इथे आयुष्यासोबत ती एक जोडी आहे करण, प्राजक्ता. सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं. इथेही बोलायचं, इथेही ऐकायचं. हो, हो ना, हो गं, हो तर, ते पण तसेच, हे पण तसेच. इथे पण बोलायचं आणि हेच तिकडेही बोलायचं. गुड बुक्समध्ये राहायचं. सागर गुड बुक्समध्ये राहायचं सगळ्यांचे. पण सागरची आज बोलती मस्त बंद केली. दीपाली सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं. असे बरेच कंटेस्टंट आहेत. जेवढे तुम्ही रोखठोक बोलता ना, तेवढे तुम्ही चांगले दिसता लोकांसमोर. तर त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता ना, तो म्हणजे 2 कॅप्टनचा मुद्दा इथे. मला पण मित्रांनो ना, खरंच 2 कॅप्टन जर बिग बॉसच्या घरामध्ये झाले, तर कसे हे वागतील हे मला बघायचं होतं. आणि बिग बॉसच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडणार होतं, की 2 कॅप्टन मिळणार होते. आता याच्यामध्ये मी असा विचार केलेला, की 2 टीम दिल्यात आणि त्या 2 टीममध्ये त्यांनी संघमताने, एकमताने ठरवलं, की एका टीमचा हा एक अमुक कॅप्टन, एका टीमचा हा एक अमुक कॅप्टन होईल आणि आपण मस्तपैकी हा गेम खेळू. आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये काय घडेल 2 कॅप्टन झाल्यानंतर, मग यांची लोकं त्यांनी चुका केल्यानंतर या टीमचा कॅप्टन काय बोलणार, या टीमच्या लोकांनी चुका केल्यानंतर या टीमचा कॅप्टन काय बोलणार. तर मला हे सगळं खरंच पाहायचं होतं आणि याच्यावरती मी नक्कीच बोललो सुद्धा होतो. पण इथे सगळ्यांचेच इगो आड येत होते. चोरी, लपवा-लपवी असं म्हणून हे सगळं इथे सगळ्या टास्कचा बट्ट्याबोळ त्यांनी केला. आता या टास्कवरनंच निर्णय क्षमतेच्या टास्कवरती जातात, नॉमिनेशनच्या टास्कवरती. आता इथे ना खरंच बिग बॉसच्या घरामध्ये आपण काय निर्णय घेतो, आपली मतं कशा पद्धतीने मांडतो, याला खूप महत्त्व असतं. तर निर्णय क्षमतेवर बोलताना आयुष आणि सोनालीचं त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये कौतुक केलं. त्याने डायरेक्ट नॉमिनेशन मला दिव्याला आम्हाला सेव्ह करायचं आहे, असं म्हणून त्याने डायरेक्ट सांगितलं. याचं कौतुक इथे नक्कीच केलं. त्यानंतर याच्यावरनंच घसरले ते म्हणजे अनुश्रीवरती. आणि अनुश्री ज्या पद्धतीने वागली, खरं तर रितेश भाऊला एकंदरीत असं दिसत होतं, की अनुश्रीबद्दल बोलायचंच नव्हतं किंवा मग त्या टोळीबद्दल बोलायचंच नव्हतं. पण अनुश्रीचा इथे ते मुद्दा काढतात आणि विचारतात अनुश्रीला, "बाळा, की तुला घरात चोरी करणे, गोष्टी लपवणे, नियम धाब्यावर बसवणे, मोडणे, हा ॲटिट्यूड अगदी लहानपणापासून आहे, बिग बॉसच्या घराच्या बाहेर आहे, की बिग बॉसच्या घरात आल्यानंतर आहे?" तर बाळ सांगतं, की "नाही, मला हा लहानपणापासूनच आहे. हा ॲटिट्यूड आहे ना, चोरी करणे, लपवणे, भांडणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, घसरणे, बरंच हा ॲटिट्यूड मला अगदी लहानपणापासूनच आहे." मग रितेश भाऊ इथे स्टॉप झाले. या बाळाबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही. आणि तेव्हा ना रितेश भाऊंचा राग असा अनावर झालेला होता. पण त्याने ते सगळं स्टॉप केलं. रितेश भाऊने समोर बघितलं, जिथे कॅमेरामॅन आणि डायरेक्टर असतात. मग त्याने लगेच सांगितलं, "कट!" रितेश भाऊंना लगेच चहा आणा, कॉफी आणा. त्यांना जरा शांत केलं. हां, तर आपल्याला सुद्धा या गोष्टीवरती जास्त बोलायचं नाहीये. पण अनुष्ठेचा जो काही ॲटिट्यूड आहे, तो आहे ॲटिट्यूड तिला आणि तो दिसून येतो. त्यानंतर रितेश भाऊने इथे सरकार खालसा केलं.
ते म्हणजे दिव्या सरकारची इथे जबरदस्त शाळा घेतली. दिव्या, तुमचा गेम काय असं म्हणून ते विचारतात. नको नको, तुम्ही नका सांगू, मी सांगतो. रितेश देशमुख सांगतात की मी सांगतो की तुमचा गेम आहे ना इथे फक्त राकेश बापट याला सपोर्ट करणे एवढाच गेम आहे. काय झालं ना की बिग बॉसच्या घरामध्ये लाडका भाऊ योजना सुरू केली. तेव्हा खुदकन हसले. तेव्हा मला अनुश्रीची आठवण झाली. पण रितेश बोलतात, "नाही, नाही हसू नका." खरं तर रितेश त्या मूडमध्ये असते ना, तो अँगल तर इथे नक्कीच या हसण्यावरती शाळा घेतली असती. रितेश भाऊ इथे सांगताना दिसतायत, की आम्हाला तुमचा गेम दिसत नाही, तुमचं नातं आम्हाला दिसतंय. राकेश भाऊ अमुक, राकेश भाऊ तमुक. या सगळ्यांमध्ये राकेश भाऊ तुमचे भाऊ दिसतात, मात्र त्या भावाची बहीण दिसत नाही. मित्रांनो, हे खरं आहे. दिव्या आज तिसऱ्या आठवड्यामध्ये आली. दिव्या दिसतच नाहीये जास्त. दिव्या, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की दिव्याला मी ओळखत नव्हतो. कोण आहे ही सरकार? मी सोशल मीडिया तिचं बघितलं, त्यानंतर ती रोखठोक मुद्दे मांडताना दिसते. बाहेरच्या जगामध्ये लीडर म्हणून काम करताना दिसते. जिथे अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडताना दिसते. पण बिग बॉसच्या घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडतात. त्याच्यावरती ही सरकार एका शब्दाने बोलताना दिसत नाही, मुद्दे मांडताना दिसत नाही. आणि सध्या राकेश, राकेश, राकेश हेच हाच तिचा खेळ असा सध्या सुरू आहे. पण त्याच्यावरती ती एक्सप्लेनेशन देते आणि मला सांगतात की हे जे सगळं आहे ना ते एक्सप्लेनेशन देणं, हे बोलणं, शब्दाचे फेरफार करणं, हे सगळं मला माहिती आहे. तुमचा इंडिव्हिज्युअल गेम आहे का ते सांगा. दिव्याला ते चांगलं जमतं. म्हणजे शब्दावर तिची कमांड जबरदस्त आहे. त्यामुळे शब्दफेक कसे करायचे हे दिव्याला चांगलंच कळतं. आता राकेश, दिव्या यांचं सांगायचं झालं ना, तर त्यांचं बॉन्ड चांगलं आहे. खरंच खूप छान आहे. म्हणजे जेव्हा राकेशला काय होत असेल, राकेश दुःखी असेल किंवा काही, तर दिव्या धावून जाते आणि दिव्याला काय होत असेल तर भाऊ म्हणून राकेश तिला प्रोटेक्ट करतो आणि सगळं काही चांगलं आहे. पण काय होतं ना, की कधी-कधी हे लोकं एकमेकांची सॅड होत चाललेत, दिसत नाहीयेत. आणि दिव्याचं काय झालं ना, की दिव्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. जबरदस्त मित्रांनो. म्हणजे ती नॉमिनेशनमध्ये 2 आठवडे होती ना, त्यावेळी एवढी लोकं तिला फॉलो करत होती, एवढी वोटिंग तिला होत होती, की पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची वोटिंग होते. म्हणजे एवढी लोकं आपल्याला सपोर्ट करतात, फॉलो करतात. तर त्यांच्यासाठी गेम खेळणं, आपली पर्सनॅलिटी दाखवणं फार गरजेचं आहे आणि ते दिव्याकडनं होत नाहीये. मग असं वाटतंय, की ती राकेशची सॅड होत चालली काय? राकेश, दिव्या आणि त्याच्यामध्ये ओमकार. या तिघांचाच गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. तिघच आपापले खेळतायत. आपल्यातच मस्त आहेत असं कधी-कधी वाटतं. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो मला पर्सनली खरंच खूप आवडला. तो म्हणजे सागरची पोलखोल करणे आणि त्यावरती सागर जे काही एक्सप्रेशन देत होता किंवा त्याचं एक्सप्रेशन जे काही पाहायला मिळालं ते कमाल होतं. तर हा जो मुद्दा होता ना, तो दीपालीवरनं आला. ज्या पद्धतीने दीपाली आणि राकेश यांचं जे काही सुरू आहे आणि त्याच्यावरनं घसरत मग सागरवरती आले. सागरला वाटतं, की हां, हे जरा विचित्रच सुरू आहे. राकेश आणि त्यांची जी काही टीम आमच्याबद्दल जे काही विचार करते, की आम्हाला ते एकटे पाडतायत याच्यावरनं असं वाटलं सागरला, की ते सुरू आहे. पण सागरला माहीतच नाही, की आपण टोळी सदस्यांकडे आम्हाला तुम्ही घ्या, हा प्रस्ताव घेऊन गेलेलात, आम्हाला जॉइन करून घ्या. सागरला तेव्हा कळालं, पण सागर असा आव आणत होता ना, की मला काहीच माहीत नाही. काय? जेव्हा त्याला कळालं, "नका, नका भाऊ, नका तो विषय काढू." पण भाऊला विषय काढायचाच आणि आम्हाला सुद्धा ते ऐकायचंच होतं आणि बाकीच्या सदस्यांना सुद्धा कळू दे, की सागर भाऊ तुमच्या पाठी काय-काय करतात ते. सागर प्रस्ताव घेऊन गेलेला होता त्या विशाल टोळीकडे, की तुम्ही आता 4 लोकं नाही, आता 8 लोकं आहेत. सागर ज्या पद्धतीने जो काय आविर्भाव मुळात तो ॲक्टरच आहे आणि ज्या पद्धतीने तो ॲक्टिंग करत होता, की नाही भाऊ असं नाही. मी हे घेऊन गेलेलो. नाही, मी असं बोलत नव्हतो. मी तसं बोलत होतो. सागरची मला असं वाटलं होतं ना, की ही कदाचित राकेश किंवा बाकीच्या सदस्यांना सागरची ही चुगली दाखवतील. पण इथे सागरचा जो काही खेळ आहे ना, तो उघड केला. प्रस्ताव घेऊन गेलेला तो आणि याच्यामध्ये सागरच नव्हता. तर याच्यामध्ये दीपाली सय्यद सुद्धा होती. पण दीपाली सय्यद एकदम शांत. मी अजिबात नाही. मी विषयच काढत नाही. मी बघत पण नाही तिकडे. मी बघूच शकत नाही.
असं म्हणून दीपाली सैद एकदम शांत होती. म्हणजे मी त्यातली नाहीच असं म्हणून ती शांत होती. त्याच्यामध्ये सोनाली सुद्धा होती. पण दुसरा कंटेस्टंट कोण होता? 4 लोक हे होते ना. सागर झाला, त्यानंतर सोनाली, त्यानंतर दीपाली. अजून कोण? 4 कंटेस्टंट ते लोक जाणार होते. पण हा मुद्दा सांगितल्यानंतर राकेशचं तोंडच पडलं, की राकेश असा करतो, ऐसा भी है. त्यामुळे सागर आता चांगलाच बिथरला, की मी हे बोलून चुकलो. आणि भाऊने सुद्धा असा विषय काढला. पण मला असं तेव्हा सागरने स्पष्ट करायचं, जाऊ दे ना, नाही मला आवडत. नाही राकेश, तुमची टीम मला अजिबात आवडत नाही. जाणार मी टोळीकडे जाणार. मला आवडते टोळी. बसणार मी त्यांच्यात. केली मी युती त्यांच्याशी. बोल ना प्रकटपणे, कशाला घाबरतो? कर नाही त्याला डर कशाला, असं म्हणून कशाला? गेलो मी बिंदास. घेतली मी शपथ. सांगायचं, घाबरायचं कशाला? मग आपण घाबरतो ना, की मग असं वाटतं की आपण चूक केली. तर असा हा सागर आहे. करायचं पण आणि नंतर सॉरी सॉरी करत जायचं. काल पण बघा, ज्या पद्धतीने त्या बारक्यावरती चढला आणि असं वाटतं की नाही आता हे आपल्या अंगावरतीच शेकणार आहे. मग नंतर सॉरी 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 करत बसतं. तू पण बोल सॉरी, मी पण बोल सॉरी. असं सागरचा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे. त्यानंतर फार महत्वाचा मुद्दा इथे रितेश देशमुख याने काढला. तो म्हणजे करण आणि प्राजक्ता यांचा जो गेम आहे ना मित्रांनो, तो खरंच बाल्कनी गेम आहे. त्या बाल्कनी गेमला अजिबात अर्थ नाही. काही एखाद मिनिटं, 2 मिनिटं त्यांना दाखवलं जातं. बाकी त्यांचा असा वैयक्तिक गेमच राहिला नाहीये बिग बॉसच्या घरामध्ये. फक्त दुसऱ्याला नावं ठेवायची आणि यांचा गेम मी नेहमी सांगत आलोय. इकडे जायचं, कोणतरी काय सांगत असेल, हां, करायचं. तिकडे हां, हूं, हां, हूं करायचं आणि दुसऱ्याला नावं ठेवायची. आणि याने ते कोड वर्ड ठेवलेत. त्या खंडांची नावं ठेवलीत. इथे प्राजक्ताला विचारलं जाते, की काय वाटतं तुम्हाला या कोड वर्ड वरनं? तर आम्ही असा विचार केलेला, की हे कोड वर्ड जे आम्ही ठेवलेत, तर लोकं विचार करतील, की हे नेमकं कोणासाठी आहे? रितेश भाऊ सांगतात, की लोकं काय विचार करत नाहीत. लोकं असं विचार करतात, की याच्यातलं कोणाला आम्ही काढू. दोघंही हसायला लागले. मित्रांनो, या दोघांचा बिग बॉसच्या घरामध्ये काही गेम नाही. काडीचा गेम नाही या लोकांचा, दोघांचाही. येऊन फक्त काय चाललंय? क्या हुआ रे? इधर क्या हुआ रे? एवढंच करताना दिसतात. बाकी यांचा शून्य गेम आहे. रितेश भाऊ अगदी बरोबर बोललेत, की तुमचा गेमच नाही बिग बॉसच्या घरामध्ये. तुम्ही खेळतच नाही. जो खेळतो ना तो नॉमिनेट होतो. बरोबर आहे. शून्य गेम, शून्य गेम. आणि यांच्यावरती न बोललेलं बरं रितेश भाऊने. यांना सुद्धा ना थोडंसं साईडला ठेवायला पाहिजे. मग त्यांना थोडीशी अक्कल त्यांची ठिकाणावर येईल, की बाबा आम्ही खेळायला पाहिजे. तर मी एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी सांगितला होता ना, की काही लोकांना खरंच फरक पडला, की खेळायला पाहिजे असं चांगलं. तसा तो हा होता प्रभू, की त्याला वाटत होतं, की यार मी जे काही केलं ते चुकीचं केलं. त्यामुळे प्रभू सांगत होता, की खरंच मी असं काही परत वागणार नाही. पण मला दिव्या आणि राकेश हे जे आहेत ना, नाही ना, आम्ही बरोबरच आहे. जर वाटत असेल प्रेक्षकांना तर आम्हाला मतं देतील, नाहीतर मग असं त्यांचं सध्या सुरू आहे. त्यानंतर पुढचा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे सांगतो, तो म्हणजे टोळीबद्दल न बोलणे. बघा, चुका करतात खूप, नियम तोडतात खूप, म्हणजे आमच्यासारखे आम्हीच, आमच्यासारखे शहाणे आम्हीच, असं हे टोळीचं सदस्य सतत सांगत असतात. आणि त्यांना असं वाटतं, की आमच्यामुळेच बिग बॉसच्या घरात फुटेज मिळतं आणि आम्हीच इतर सदस्यांना फुटेज देत असतो. तर हा मुद्दा मी काढलेला होता, की हे फुटेज फुटेज सतत करत असताना त्या तन्वीला फुटेज द्यायचं नाही, त्या ओमकारला फुटेज द्यायचं नाही, आपल्यामुळेच अमुक, आपल्यामुळेच तमुक, हे जे काय आहे ना फुटेज फुटेज, तर हा मुद्दा काढायला पाहिजे. आणि तो रितेश भाऊने मस्तपैकी मुद्दा काढला, की तुम्हाला सगळं वाटतं, की घरात पण आमची चर्चा होते आणि त्या भाऊच्या धक्क्यावरती पण आमची चर्चा होते. आता तुम्हाला मी फुटेजच देत नाही. नाही, तुम्ही माझ्यासाठी आजचा दिवस ब्लॉकमध्ये, मला मी ब्लॉक करून टाकलं. अजिबात तुमचा विषय पण मी काढणार नाही. आणि ज्या पद्धतीने अगदी एवढ्याशा शब्दात त्या तिघांनाही त्यांची जागा दाखवून दिली. प्रत्येक वेळी फुटेज, फुटेज, आमच्यामुळे हेच, आमच्यामुळे तेच असं करत नाही राहायचं. बाकी इतर पण आहे. तर हे खरं तर ना, मी मगाशी सांगितलं होतं. मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर हे थोडंसं करायला पाहिजे. आमच्यामुळे सगळं असं काही नसतं. तुम्ही जर गेलात ना, तरी काहीतरी कोणतरी करेल आणि बिग बॉस त्यांच्याकडनं करून घेतील. आता या तिघांना निग्लेक्ट केलं.
टोळीचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये विशाल असेल, त्या अनुशीला तर पहिल्यांदाच ॲटिट्यूडवरनंच काढून टाकलं आणि त्यानंतर रुचिताचे तर आज जास्त बोललेच नाही. विशालचे तरी थोडंसं त्यांनी इंटरॅक्ट केलं, पण टोळी म्हणून या लोकांशी जास्त बोलले नाहीत. मात्र रोशनचं मनापासून कौतुक केलं आणि मी मगाशी सांगितलं ना, की एक रिअल पर्सनॅलिटी बिग बॉसच्या घरामध्ये जी दिसते ना, ती म्हणजे रोशनची. आणि ज्या पद्धतीने रोशन बिग बॉसला त्याने अक्षरशः वाकून नमस्कार केला, तर ते फार भारी वाटलं. वडिलांप्रमाणे तुम्ही माझ्याशी बोललात. इथे रोशन भाऊ बद्दल सांगताना ते म्हणाले, की जी लोक बिग बॉसला कवडीची किंमत देत नाहीये, नियम पाळत नाही बिग बॉसच्या घरातले, जे बिग बॉस सांगतात तिथे तुम्ही बिग बॉसला नमस्कार घातला, त्यांना साष्टांग दंडवत घातला, तर ही खरी पर्सनॅलिटी आहे असं म्हणून रोशन भाऊचं खरंच मनापासून इथे कौतुक केलं. आणि मित्रांनो, बिग बॉस जे आवाज देतात ना, त्यांची खरंच तशी पर्सनॅलिटी आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की त्यांचं मला आता नाव माहीत नाही, पण शेवटी कर म्हणून आडनाव आहे. तर ती व्यक्ती खरंच तशी आहे. म्हणजे फार मनमिळावू आहे, सगळ्यांना समजून घेणारी आहे. कोकणातलीच ती व्यक्ती आहे. त्यांचा इंटरव्ह्यू आहे ना, एबीपी माझावरती आहे. तुम्ही सर्च करा आणि बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे अ, आजचा हा भाऊचा धक्का होता. उद्या मित्रांनो फार शॉकिंग असं एलिमिनेशन होणार आहे आणि ते झालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण नक्कीच उद्या बोलू. तर आज बिग बॉसच्या घरामध्ये रितेश भाऊने घेतलेली शाळा तुम्हाला आवडली का? कोणाची सगळ्यात जास्त शाळा आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा. मला तर सागरला ज्या पद्धतीने त्याची कान उघडणी किंवा मग त्याची जी काही पोलखोल केली ना सागरची, ते मला भारी वाटलं. आणि टोळीला थोडंसं फुटेज पासून वंचित जे ठेवलं ना, तर ते थोडंसं भारी वाटलं. बाकी त्यानंतर एक सचिन भाऊचा मुद्दा इथे राहून गेला. सचिन भाऊ सांगतो ना, की मी दोन्हीकडे व्यवस्थित असतो. दोन्ही बाजूला व्यवस्थित सांभाळतो सगळ्यांना. तर हे दोन्ही बाजूंचे जे असतात ना, म्हणजे तिकडेही चांगलं, इकडेही चांगलं, यांच्यावरतीच नंतर बॉम्ब फुटतात. तर बरोबर रितेश भाऊ बोलले. तर अशा प्रकारे आजची चांगली शाळा होती. कमी शब्दात रितेश भाऊने चांगली शाळा घेतली. तर या शाळेबद्दल कोणाची शाळा तुम्हाला आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.